नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का स्वागत है। खबर यवतमाल से है, जहां पर पूर्व राज्य मंत्री बच्चू भाई कडू के नेतृत्व में प्रहार जनशक्ति पार्टी 7 जुलाई से 14 जुलाई तक पैदल हड़ताल पर है। उनकी मांग है कि किसानों का 7 दिन का बकाया भुगतान किया जाए, जबरन कर्ज वसूली बंद की जाए और ग्राम पंचायत कर्मचारियों का मानदेय बढ़ाया जाए। प्रहार जनशक्ति पार्टी की ओर से यह धरना 14 जुलाई को महाराष्ट्र के पहले किसान आत्महत्या स्थल यवतमाल जिले के चिलकवान गांव में संपन्न हुआ। प्रदर्शनकारियों की भावनाएं तीव्र और उग्र थी। बच्चू भाई कडू ने कहा कि मैं किसानों के हित के लिए मर जाऊंगा, लेकिन मैं पीछे नहीं हटूंगा। इस मार्च में हजारों की संख्या में नागरिक शामिल हुए, जिनमें पुरुष, महिलाएं, किसान, विकलांग सभी शामिल थे। येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि प्रहारचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चू कडू भाऊ येथे येणार आहेत। त्याबद्दल आपण गावकऱ्यांची आणि विविध ठिकाणून आलेली लोकांची प्रतिक्रिया घेऊया। मी अंकुश वंजारी, मी जिल्हा भंडारा आणि जिल्हा भंडारा इथून या ठिकाणी यासाठी आलो आहे की आमच्या शेतकरी बांधवांसाठी आपण पाहतोय की बच्चूभाऊ सभागृहातून निघाल्यानंतर 2 अधिवेशन झाले, परंतु कोणी त्या ठिकाणी आवाज शेतकऱ्याचा बुलंद करायला तयार नाही। असं वाटतंय की शेतकरी या देशाच्या राज्यात आहे की नाही, आणि म्हणून बच्चूभाऊंनी शेतकऱ्याच्या भल्यासाठी, शेतमजुराच्या भल्यासाठी, मेंढपाळाच्या भल्यासाठी, मच्छीमारांच्या भल्यासाठी जी काही पदयात्रा काढलेली आहे आणि ही पदयात्रा यशस्वी व्हावं, बच्चूभाऊची जी मागणी आहे त्या मागणीला सरकारने न्याय द्यावं म्हणून आम्ही 300 किलोमीटरवरून या पदयात्रेमध्ये सहभागी झालेलो आहोत। शेतकरी हा सुजलाम झाला तरच हा देश वाचेल। येणारा जो या शेतकऱ्याची पिढी ही जर सुजलाम करायची असेल तर या देशातला शेतकरी वाचणं गरजेचं आहे। सरकारने आपले धोरण बदलायला पाहिजे, शेतकऱ्याला हमीभाव दिला पाहिजे, आणि तेवढंच नाही तर जी दर दिवसाला होणारी शेतकऱ्याची लूट आहे, जे हिटलरशाही पद्धतीनं लूट होते, म्हणजे एखादा जर चोरांनी जर काय लुटलं तर पोलीस लगेच त्याच्यावर कारवाई करते, परंतु ही सरकार रोज लुटते रोज। यांची धोरणं जी आहे ती धोरणं बदलली पाहिजे, तेव्हाच आमचा शेतकरी सुजलाम होईल। आणि ते जर काय होत नसेल तर आमच्या बच्चूभाऊची दुसरी एक मागणी आहे की ही शेतकऱ्याची सगळी कामे ही रोजगार हमी योजनेतून करण्यात यावी, म्हणजे उत्पादन खर्च हा आपोआप शेतकऱ्याचा कमी होईल आणि त्याच्यातून शेतकऱ्याला जो काही नफा आहे तो वाचेल आणि शेतकरी आपल्या पोराला चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्याची सुविधा आपोआप तयार करेल आणि वाटेल तर सरकारला कर्जही देऊ शकेल, एवढी शेतकऱ्याची ताकद आहे। आपलं नाव काय? माझं नाव बाळासाहेब खिल्लारे आहे। मी हिंगोली जिल्ह्यावरून आलेलो आहे, कळमनुरीचा तालुका प्रमुख आहे मी। भाऊ, आपण बघता की गेल्या 7 तारखेपासून पदयात्रा चालू झालेली आहे। हर पावसामध्ये जशी कप्तानची बॅटिंग राहते त्या पद्धतीनं बच्चूभाऊ न थांबता, न विश्रांती घेता सातत्यानं आज शेवट आहे, 14 तारीख आहे, आंबोड्याला शेवट आहे त्याचा। भाऊ, आपण पाहता का बच्चूभाऊचं उपोषण झालं गेल्या महिन्यामध्ये। बच्चूभाऊला अक्षरशः उलट्याच्या रक्ता झाल्या होत्या, तरी पण सरकार बोलायला तयार नव्हतं। ज्यावेळेस बच्चूभाऊच्या पाठीमागे जनसमुदाय वाढायला लागला त्यावेळेस कुठं सरकारची एक मानसिकता झाली आणि सरकारची मानसिकतामधून सांगण्यात आलं की आम्ही तुमच्यासाठी एक बैठक गठीत करू आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊ। मला एक सांगा भाऊ, कलम कसाही आपण बघितला, एक कसाही एकाला कापू शकतो, पण कलम साऱ्या शेतकऱ्यांची कत्तल करू पाहत आहे। आणि आपण पाहता की गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहता की शेतकऱ्यांचं कर्जमाफी सातत्यानं होतं, पण या सरकारने कर्जमाफीची घोषणा त्या जाहीरनाम्यात केली की तुमचा 7/12 आम्ही कोरा करू। आम्ही काही वेगळं मागत नाही आहे, आम्ही 7/12 कोराच करून मागतोय। आणि त्यांच्याच मंत्रिमंडळाचा एक मंत्री म्हणतो की 31 तारखेला कर्जाचे पूर्ण हप्ते भरून घ्या, नाहीतर सक्तीची वसूल लावू। ही कुठलं सरकार आहे भाऊ? शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही राजकारण करता, शेतकरी हा भारताचा शेतकरी देश म्हणून तुम्ही बोलता आणि शेतकऱ्यांचाच आत्महत्याचं प्रवर्तन करण्याचं तुम्ही काम करता। हे कुठेतरी आपण थांबलं पाहिजे। ही जर थांबलं नाही, आता आपण बघतोय की आपण गेल्या 7 दिवसापासून ही पदयात्रा चालू आहे। या पदयात्रेच्या शेवटीला आता पावसाळी अधिवेशन चालू आहे। या पावसाळी अधिवेशनामध्ये जर या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी जर झाली नाही येणाऱ्या काळात, याच्याही पेक्षा सरकारवर चिडून येणाऱ्या काळात मंत्रालयात घुसण्याचं बच्चूभाऊचा एक शब्द दिलेला आहे। येणाऱ्या काळात जर नाही जरी कर्जमाफी झाली तर येणाऱ्या काळात आम्ही मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही। 2 ऑक्टोबरला आम्ही मंत्रालयात घुसण्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने याची दखल घ्यावं। बच्चूभाऊ कडू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बच्चूभाऊ कडू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। तुम्ही कुठले? अहिल्यानगर जिल्ह्यामधून बच्चूभाऊच्या पदयात्रेमध्ये सामील होण्यासाठी त्या ठिकाणी आलेलो आहे। मी सुद्धा एक शेतकरी आहे। शेतकऱ्याची व्यथा
मोलमजुरांची व्यथा, मेंढपाळांची व्यथा, ज्या बच्चू भाऊने सरकारकडे मागण्या केल्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत. आणि असा नेता, बच्चू भाऊ सारखा नेता, राजू शेट्टी सारखा नेता, बरं का, अशा माणसांची या महाराष्ट्राला गरज आहे. म्हणून उद्या येणाऱ्या काळामध्ये सरकारने जे आश्वासन विधानसभेच्या निवडणुकीत दिलं की तुमचा 7-12 कोरा 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 करू, त्याप्रमाणे त्यांनी दिलेला शब्द उतारा कोरा करावा आणि बच्चू भाऊच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी पूर्ण करण्यात यावा. आणि बच्चू भाऊच्या यात्रेमध्ये सामील होण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. तसं पूर्वीच्या सरकारने दिलेला शब्द होता उद्धव ठाकरे साहेबांनी सरकारने, त्यांनी पहिल्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये नागपूरला दिलेला शब्द पूर्ण केला, 2 लाखापर्यंतची कर्जमाफी. तसं यांनी या सरकारने कमिटी नेमण्याची काय गरज आहे? कमिटीची गरज काय आहे? कमिटी नेमून हाती घालण्याची काय गरज आहे? शेतकरी असा नाही ना, शेतकऱ्यांनी जर पिकलं, शेतकऱ्यांनी जर कांदा मुंबईला नाही पाठवला, शेतकऱ्यांनी जर दूध मुंबईला नाही पाठलं, भाजीपाला नाही पाठला, तर हे लोक खातील काय? त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये बच्चू भाऊच्या आंदोलनाला माझ्या जिल्ह्यामधून, माझ्या श्रीगोंदा मतदारसंघातून बच्चू भाऊला पूर्ण पाठिंबा राहील. आम्ही ज्या ठिकाणी बच्चू भाऊ लढतील त्या ठिकाणी येण्यास आम्ही तयार आहोत. उद्या जेलमध्ये जायची तयारी असली तरी आमची जेलमध्ये जायची तयारी नाही. तरी सरकारने याचा विचार करावा आणि कमिटीनं नेमता सरसकट कर्ज माफ करावा, 7-12 कोरा करून द्यावा आणि सगळ्या बच्चू भाऊच्या मागण्या माफ करावा. असा नेता होणे हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. असा नेत्याला परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावा अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि या बच्चू भाऊच्या लढ्याला यश हो अशी मी माझ्या महाराष्ट्राच्या वतीने, शेतकरी बांधवाच्या वतीने अशी त्यांना गळ घालतो. पांडुरंगाला विठ्ठलाच्या संबंधित समस्या आहे. नागाव तालुक्यातून आम्ही सगळे आलेले आहेत. बच्चूभाऊंनी त्यांच्या यात्रेदरम्यान उल्लेख केलेला आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही आहे आणि नको असलेला शक्तीपीठ ते घालू घातलेला आहे. ऍक्च्युअली शक्तीपीठची काहीही गरज नाही आहे. याला पॅरलर जाणारा रस्ता नागपूर तुळजापूर हा रस्ता आहे. त्याला जर शासनानं 8 पदरी केलं तर शेतकऱ्यांची जमीनही वाचेल आणि चांगला रस्ताही होईल. विनाकारण कुठल्या तरी अट्टहासापायी किंवा त्यांचं असलेल्या महत्वाकांक्षा राजकारणातल्या त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या. याच्यामध्ये 8,500 कोटी पैसे टाकत आहे आणि सामान्य शेतकऱ्यांचं जर कर्जमाफ करायला गेलं तर त्याच्या आदायामध्ये माफ होते. पण या शासनाला हे करायचं नाही आहे. शक्तीपीठ करत आहेत. एवढे दिवस आपण ओरड करत होतो आम्ही विदर्भातले लोक की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आमच्यावर अन्याय करत आहे. ते राजकीय नेते सांगतात. आम्हाला 15 वर्षापासून आज आहे फडणवीस साहेबांकडे की विदर्भाचा ते विकास करणार. विकास तर सोडाच पण शक्तीपीठाच्या नावाखाली आमचा शेतकऱ्यांना भरघास करणं सुरू आहे. कारण रेडी रेकनरनुसार भाव देत आहेत. सोबत राहावं तर कसं राहावं, भाव सुद्धा नाहीये. बाजार भाव जो आहे आमच्या इथे तर 25 लाख रुपये एकर आहे आणि हे रेडी रेकनर 1856चा कुठला तरी इंग्रजांच्या काळातला कायदा 2013चा कायदा मोडतोड करून त्याच्यामध्ये टाकलेला आहे. सक्तीचं भूमी अधिग्रहण करण्यासाठी ते येत आहेत. भावही देत नाही. काय चाललंय काही नाही. SDO साहेब दिलेल्या हरकतीवर त्याच्यावर हे पण घेत नाहीये, सुनावणी घेत नाहीयेत आणि आमच्या हातात देखील काहीही नाहीये. कुठलाही सामान्यपणे व्यवहार जर करायचा असेल तर त्याचा बाजारभाव आम्ही शेतकरी ठरवतो आमची प्रॉपर्टी विकत असताना. आणि इथे विकासाच्या नावावर शासन आमच्यावर जबरदस्ती करून हा शक्तीपीठ लादत आहे आणि आमच्या जमिनी गाडीमोल भावाने विकत घेत आहे. पण दाम दुप्पट स्वरूपामध्ये कुठेतरी द्यायच्या योजना चालू आहेत आणि आमच्या लिंपट करून आमच्या जमिनी ते अधिग्रहित करायला चाललेले आहेत. त्यामुळे आम्ही बच्चू भाऊच्या सोबत आहे आणि बच्चू भाऊ पदयात्रा काढत आहेत. त्यांनी त्याचबरोबर सगळे शेतकरी आम्ही कर्जमाफी साठी सुद्धा आहे. खऱ्या अर्थाने यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची जिल्हा आहे आणि मी एक शेतकरी विधवा म्हणून इथे बोलते. माझ्यावर कर्ज आहे, उरली सुरली जमीनही शेषण माझं नेत आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही सगळे शक्तीपीठ बाधित माळगाव तालुक्यातील लोक आणि कर्जबाजारी लोक राज्य ग्रामपंचायतीचे यांचे अध्यक्ष आपण यांची प्रतिक्रिया घेऊया. माझं नाव पदयात्रा काढली त्याचा समारोप आपण चिलगावमध्ये लागू होत आहे. याचा इतिहास जर आपण जाणून घेतला तर या चिलगावमध्ये एकाच कुटुंबातील 5 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. महाराष्ट्रामध्ये अशी दुर्दैवी घटना घडली. त्याचा भाऊंना आणि भाऊ 288 आपल्याला भारी पडत आहे.
आज जर आपण बघितलं तर 288 आमदारापैकी एकमेव आमदार असा आहे की तो आज रस्त्यावर चालवत आहे. भाऊनी मोजरीला अन्नत्याग आंदोलन 7 दिवस केलं. अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर मंत्रिमंडळाला जाग आली. मंत्रिमंडळाला जाग आल्यानंतर भाऊंनी 3 तारखेला मंत्रिमंडळात 12 मंत्र्यांना घेऊन बैठक झाली. मी ज्या संघटनेचा अध्यक्ष आहोत ती माझी संघटना आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन. त्याचे अध्यक्ष आमचे बच्चूभाऊ कडू आहेत. बच्चूभाऊच्या माध्यमातून शेतकरी, दिव्यांग, अपंग, विधवा महिला आणि आम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्यासाठी बच्चूभाऊ अहोरात्र मेहनत करतात. बच्चूभाऊ हे शेतकऱ्यांसाठी अहोरात्र मेहनत करतात. बच्चूभाऊच्या माध्यमातून आज आम्हाला मी थोडा तुमचा वेळ घेतो. ज्यावेळेस बच्चूभाऊच्या आईचा दसरा होता त्यावेळेस आईच्या दसऱ्याच्या दिवशी भाऊंनी मंत्रालयात आमचे सरचिटणीस गिरीशभाऊ दांबावकर, आमचे राज्याचे सचिव अशोक बापुते यांच्या माध्यमातून ऑनलाईन बैठक केली. जो माणूस आपल्या आईच्या दसऱ्याच्या दिवशी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्यासाठी भांडू शकतो तो माणूस दिव्यांगासाठी भांडू शकतो भांडणार नाही का? शेतकऱ्यासाठी भांडणार नाही का? आणि बांधवांनो, अमरावतीवर जी यात्रा निघाली त्या यात्रेमध्ये प्रत्येक आमच्या तालुक्याचे अध्यक्ष असेल म्हणजे ज्या तालुक्यात आले त्या तालुक्याच्या आमच्या युनियनच्या लोकांनी भाऊंसाठी चाय पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे आज आमच्या मोगाव तालुका पडतो. मोगाव तालुक्याचे आमचे अध्यक्ष स्वप्नील भाऊ वेलथोडे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या पूर्ण टीमच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष आहे तालुक्याच्या अध्यक्षाच्या माध्यमातून तिथे चाय पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत कर्मचारी युनियन बच्चू भाऊच्या पाठीशी नेहमी आहेत. जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी बच्चूभाऊच्या सर्व ज्या आंदोलनामध्ये असलेले ते तुम्ही सर्व कार्यकर्ते आहेत यांच्यासाठी चहा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. यवतमाल से सी न्यूज संवाददाता आशीष गणेश खड़से की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए आप जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।